कसे आहात मॅडम? बरं आहे ना? पाहुणा जेवला का? मुंबई असेल या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे कार्यक्रम होत आहेत. आपल्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय. काय खरंच खूप छान वाटतंय. मी मुंबईत आहे, दुसरं वर्ष आहे माझं. सर्व पत्रकारांना, तुम्हाला सर्व महाराष्ट्राला गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे मुंबईकरांचं प्रेम मिळतं ते मला खूप खूप आवडतं. नेहमी दरवर्षी हे दुसरं वर्ष आहे. छान वाटतंय खूप. तुम्ही का अजितदादांनी सुद्धा गौतमीचे कार्यक्रम होऊ द्या असा एक शब्द वापरला. आता सीएम सोबत आपली भेट झालेली आहे. स्वतः सीएम सोबत काय चर्चा झाली किंवा सीएमने काय? नाही, असं काही नाही. चर्चा वगैरे काही नाही. असं तुम्ही काही विचार करू नका. त्यांनी फक्त माझा मान सन्मान केला. सीएम साहेबांनी, मी त्यांचा आभार मानते की त्यांनी माझा सत्कार केल्याबद्दल. खरंच मनापासून सीएम साहेब तुमचं मी आभार मानते. एक मराठी मुलगी म्हणून, कारण इथल्या साहसी कला गोविंदांना आता सध्या हल्लीनं साहसी कला म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे केलेलं आहे. आणि एक मराठी मुलगी, एक लावणी सम्राज्ञी आज एवढ्या प्रेक्षकांच्या पसंतीला पडते. काय वाटतं? छान, खूप छान वाटतं. आणि तुम्ही एक मराठी मुलगी, एक शेतकरी मुलगीला तुम्ही एवढं प्रेम देताय भरभरून पूर्ण महाराष्ट्र. छान वाटतं आणि असंच प्रेम कायम राहू द्या. थँक्यू. मुंबईमध्ये देखील तुम्ही शो केलेले आणि विजय दादा चौगुले, मी यांचं मनापासून आभार मानते की मला त्यांनी इथं बोलवलं आणि मान सन्मान दिला. मी त्यांचंही मनापासून आभार मानते. मॅडम, मुंबईमध्ये देखील शो केलेले आहेत तुम्ही, नवी मुंबईत देखील आज केलेला आहे. काय वाटतं नवी मुंबईतला शो बघून? नवी मुंबईतला उत्साह काय वाटतं? मुंबईची गोष्टच वेगळी आहे. खरंच खूप छान वाटतं मला मुंबईकरांचं प्रेम बघून. आणि मी दहीहंडीला येते, बऱ्याच कार्यक्रमाला येते, तर खूप 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 छान वाटतं. नवी मुंबईला कधी बिग बॉस मराठीमध्ये जायचा मौका भेटला तर तुम्ही जाणार का? नवी मुंबईचा उत्साह बघून नेमकं तुम्ही काय बोलाल? नवी मुंबईत हा तुमचा पहिला कार्यक्रम आहे. आणि हा जो प्रचंड समुदाय इथे जमा जास्ती करून म्हणजे मी पहिल्यांदाच आले इकडं, तर महिलांचं जे प्रोत्साहन आहे ते खूप जास्ती आहे. तर महिलांचं प्रेम बघून खूप छान वाटतंय. मराठी मुलींमध्ये देखील तुमच्या डान्स बघून एक डान्सची आवड तयार होते. तुम्ही त्या मुलींना काय आवाहन कराल, त्या महिलांना काय आवाहन कराल? कारण ज्या गृहिणी आहेत त्या देखील या क्षेत्राकडे आता वळताना पाहायला भेटतंय. रील्स बघतो आपण, रील्स मध्ये देखील त्या महिला खूप ऍक्टिव्ह आहेत. कुठल्याही क्षेत्रात ज्या मुलीला इंटरेस्ट असेल तर तिने ते आवर्जून करावं. डान्स असेल किंवा काय तिची कला असेल तर तिची इच्छा आहे तर तिने तिचं मन नाही मारावं हे मला वाटतं. कारण की मी स्वतः माझं स्वतःचं उदाहरण आहे की शिक्षणाच्या ऐवजी मला डान्स हे प्रचंड आवडलं आणि मी त्यातच लहानपणापासून करत गेले. तर मी म्हणते पोरींना प्रत्येक की तुम्हाला जे वाटतंय ते आवर्जून करा. गौतमी मॅडम, तुमचं मुंबई शो होत आहेत, नवी मुंबई शो होत आहेत. अनेक ठिकाणी तुम्हाला महिलांबद्दल, महिलांवरती होणारे अत्याचार, बलात्कार, हल्ले, तुम्ही याबद्दल काय मत व्यक्त कराल? खूप म्हणजे मी आता हे 2-3 दिवस झाले, आठवडा झाला हे चाललंय. तर मला खरंच म्हणजे ह्या गोष्टीचं आता मी काय बोलू, पण फक्त एवढंच आहे की पोरींनो सेफ राहा. बाहेर फिरताना, बाहेर तुम्ही जाता, एक अनोळखी माणूस तुम्हाला काय म्हणतो किंवा अनोळखी कोणी असू, लहान पोरीपासून तर मोठ्या मुलींपर्यंत मी सांगते की सगळ्यांनी सेफ राहा. आणि लहान पोरींचे जे आई वडील आहेत तर त्यांनी आत्ता एवढं हे सगळं बघून तरी स्वतः म्हणजे विचार करावा की आपल्या पोरींना कसं जपावं.
आणि कसा विचार करून त्यांना बाहेर सोडावं, म्हणजे त्यांची सेफ जी आहे ते तुम्ही म्हणजे व्यवस्थित त्यांचं ते बाळगा एवढं. त्यासाठी तुम्ही तुमच्या शोच्या माध्यमातून काही मुलींना महिलांना काही मेसेज देणार आहात का? कुठल्या तुमच्या शोच्या माध्यमातून महिलांना मुलींना कशा पद्धतीने वागायचं असे काही संदेश तुम्ही तुमच्या माध्यमातून आव्हानात्मक देणार असं आहात? काही करणार आहे महिलांना संदेश देण्याचं? महिलांना मी एकच संदेश देते, म्हणजे सर्व महिलांना माझं उदाहरण म्हणजे मी आज कशी घडली हे तुम्हाला माहितीये, तर मला त्याच्यावरनं मी सांगते की कोणाचाही विचार करू नका, जे तुम्हाला वाटतं ते बिंदास करा आणि लढा. थँक्यू.